फरीद शेखवर हल्ल्याचा प्लॅन, पोलिसांनी ऐनवेळी बदलला डाव, ऑनलाईन कोर्टात हजर करून कारागृहात पाठवलं. कुपवाडमधील केसरेकर दाम्पत्य हत्याकांडातील संशयित फरीद शेख यांच्यावरील हल्ल्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. सोमवारी न्यायालयात हजर करण्याच्या वेळी नाट्यमय घडामोडी घडल्या. हल्ल्याचा धोका लक्षात येताच पोलिसांनी ऐनवेळी प्लॅन चेंज करत संशयितेला ऑनलाईन न्यायालयासमोर हजर केलं आणि त्यानंतर सांगली कारागृहात हलवलं. कुपवाड येथील मनीषा केसरेकर आणि मोहन केसरेकर या दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी फरीद शेख याला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र संशयिताला न्यायालयात आणले जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते न्यायालय परिसरात जमल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संशयितावर हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सुरुवातीला वेषांतर करून त्याला न्यायालयात नेण्याची तयारी केली. परंतु परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी आपला प्लॅन बदलला. फरीद शेख याला प्रत्यक्ष न्यायालयात न आणता ऑनलाईन पद्धतीने न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान न्यायालय परिसरात तसेच सांगली कारागृहाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. फरीद शेख याला पोलिसांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना चकवा देत सांगली कारागृहात दाखल केले. संशयित कारागृहात पोहोचल्याची माहिती समोर आल्यानंतर न्यायालयाने कारागृह परिसरात जमलेले कार्यकर्ते तेथून निघून गेले. ऐनवेळी हल्ल्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी मोठी खबरदारी घ्यावी लागली. वेषांतर, ऑनलाईन सुनावणी आणि त्यानंतर गुप्तपणे कारागृहात रवानगी या संपूर्ण घडामोडीमुळे सोमवारी पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान केसरेकर दाम्पत्य हत्याकांडातील पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून संशयित फरीद शेख आता न्यायालयीन कोठडीत आहे.